नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी-ई-टीसाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला महा-टेटमध्ये ही जी परीक्षा झाली आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी मागील वर्षी विचारण्यात आलेले इम्पोर्टंट असणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र अशा विविध घटकावरती आपण मिक्स प्रश्न घेणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण जवळपास 17 व्हिडिओ स्पेशल फक्त बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावरती बनवलेले आहेत. त्याच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली असेच व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला डॅश असे म्हणतात. प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी आपल्याला काय एक प्रश्न विचारलेला आहे. व्यक्तीची परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला काय म्हणतात? तर याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 तर व्यक्तिमत्व हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक दुसरा आहे. खालील म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. मन पहा, अति राग आणि भीकमाग या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ काय होणार आहे हे सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अत्यंत रागीट माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो म्हणजे काय? तर अतिराग आणि भीकमाग म्हणजे अत्यंत रागीट, जो रागीट माणूस असतो तो स्वतःच काही ना काही करून नुकसान करून घेतो, त्या अर्थाचा मन असणार आहे. असंगाशी संग म्हणजे वाईटाशी संगत करणे. खुशामत करणे म्हणजे लाडीगोडी लावणे. अतिशय गरिबी असणे म्हणजे काय? तर 18 विश्व दारिद्र्य असणे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि अशाच पद्धतीच्या आपल्याला महत्त्वाच्या 200 म्हणी जर पाहायच्या असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, कारण ह्या म्हणी आपल्याला टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस पॅटर्नमध्ये विचारण्यात आलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा आहे. मधु लाडू खात जाईल या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो, काळ, समास, अलंकार हे सर्व मराठी व्याकरणाचे इम्पॉर्टंट असणारे घटक आहेत. त्यामधीलच हा एक प्रश्न आहे. मधु लाडू खात जाईल या वाक्याचा काळ काय होईल? तर खात जाईल म्हणजेच काय? तर हा असणार आहे पहा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर रीती भविष्यकाळ हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर होईल. यामध्ये पहा, रीती भविष्यकाळ म्हणजे काय आहे? जेव्हा एखादी क्रिया भविष्यात सतत करण्याची कर्त्याची रीत दिसून येते तेव्हा त्याला रीती भविष्यकाळ असं म्हणतात. आणि या वाक्यामध्ये खात जाईल या संयुक्त क्रियापदामधून कर्त्याची क्रिया ही भविष्यकाळामध्ये सतत घडण्याची रीत दाखवून देतं. म्हणजेच हा पर्याय असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 ही रीती भूतकाळाचं भविष्यकाळाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे. अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव काय आहे? या ठिकाणी 2 आहे. अंदमान आणि जावा समुद्र. तर यांना जोडणारी एक सामुद्रधुनी आहे. तिचं आपल्याला नाव सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तर मलक्काची सामुद्रधुनी आहे ती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो. याचं मुख्य कारण काय आहे? मित्रांनो, यामध्ये आपण विज्ञानाचे सुद्धा खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत, जे आपल्याला महा टी-ई-टीमध्ये सुद्धा विचारण्यात आले होते. म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील हे आपण क्वेश्चन कलेक्ट केलेले आहेत. पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो. याचं मुख्य कारण काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर पाण्याची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे म्हणून त्याला शीतक म्हणून त्याचा वापर केला जातो. यामध्ये आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स पाहणार आहोत, कारण पॉइंट्स पाहिले म्हणजे आपल्याला हा प्रश्न थोडासा डिटेलमध्ये समजून जातो. विशिष्ट उष्माधारकता म्हणजे एखाद्या द्रव्याचं एकक तापमान वाढवण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा, त्याला म्हणतात पहा उष्माधारक. आणि विशिष्ट उष्माधारकता जास्त असल्यास हे द्रव्य एकक तापमान वाढविण्यासाठी जास्त ऊर्जा स्रोत असतं. त्यामुळे याचा वापर शीतक म्हणून केला जातो. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठविण्याचे कार्य कोण करतो? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. शरीरावर एखादी जी जखम होती आणि त्या जखमेच्या जागेवर होणारा जो रक्ताचा स्राव असतो, तर त्याला गोठवण्याचं काम हे कोणाचं असतं? सर्वात सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 2 तर ते काम असतं पहा रक्तबिंबिकेचं. ऑप्शन 2 योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 7वा आहे. नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला आनुवंशिकतेचा डॅश नियम असं म्हणतात. आनुवंशिकतेचा कोणता नियम आहे की ज्यामध्ये नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीमध्ये सरासरी जाण्याचा गुणधर्म असतो. तर या आनुवंशिकतेला काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं पहा परागामित्वाचा नियम. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये पहा अनुवंशासंबंधीचे काही आपण नियम पाहणार आहोत. सर्वात पहिलं पाहणार आहोत पहा आपण साधर्म्याचा नियम. तर यामध्ये प्रत्येक प्राणी आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करत असतो. त्यामुळे प्राण्यांची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा वेगळी व भिन्न दिसून येतात. त्यानंतर आहे वैविध्याचा नियम. यामध्ये प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा वेगळी आहे. परागतीचा नियम काय आहे? तर नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरी कडे जाण्याचा गुणधर्म असतो. यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर उंची, जाडी, रंग आई-वडिलांसारखा असतो. या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8 आहे. सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे डॅश. या ठिकाणी आपल्याला काळावरचा परत एक प्रश्न विचारलेला आहे. सहाय्यक क्रियापदाचा कसल्याही प्रकारचा आधार न घेता तयार होणारा जो काळ असतो त्याला सर्वात सोपा आहे की साधा काळ असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यामध्ये पहा काही वाक्यांमध्ये सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता क्रियापदाची रूपे वापरली जातात. अशा प्रकारे क्रियापदातून केवळ क्रियेचा काळ समजून येतो, त्याला साधा काळ म्हणतात. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची सूचना आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच जो की आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्याद्वारे प्रकाशित आहे आणि विठ्ठल राऊतवार सर हे त्याचे लेखक आहेत. या पुस्तकामध्ये आपल्याला 2013 ते 2021 या 9 वर्षामध्ये झालेल्या जेवढ्या काही महत्त्वाच्या 15 परीक्षा आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिका तसेच 2500 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश त्याच्या फायनल आन्सर कीनुसार घेण्यात आलेला आहे. या पुस्तकाची खास वैशिष्ट्य म्हणजे पेपर 1 आणि 2 यांचं स्पेशल वर्गीकरण घेतलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे हस्तलिखित स्वरूपामध्ये आढळणार आहे. आपल्याला 2025 साठी हे पुस्तक खूप महत्त्वाचं ठरू शकतं. आपल्याला जर हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला प्रश्न क्रमांक 9 आहे. राधानगरी व कर्नाळा हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? म्हणजे सरळ सरळ प्रश्न विचारलाय की राधानगरी आणि कर्नाळा हे जे गट आहेत किंवा हे जे आहेत हे काय आहेत? तर लक्षात ठेवायचं हे अभयारण्य असणार आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये काही आपण पॉइंट्स पाहणार आहोत. यामध्ये पहा कर्नाळा कोणत्या ठिकाणी आहे? रायगडमध्ये आहे. नांदूर मधमेश्वर नाशिकमध्ये, जायकवाडी छत्रपती संभाजीनगरमध्ये, माळढोक जे आहे ते अहिल्यानगर आणि सोलापूरमध्ये पसरलेलं आहे. या ठिकाणी अहमदनगर झालेलं आहे, तर ते अहिल्यानगर आता नवीन असणार आहे. नरनाळा अकोल्यामध्ये असणार आहे, पक्षी अभयारण्य आहे. रेहेकुरी देऊळगाव अहिल्यानगरमध्ये आहे, जे की काळवीट अभयारण्य आहे. आणि नायगाव जे आहे हे बीड या ठिकाणी मोर अभयारण्य आहे, म्हणजे त्याला मयूर नायगाव म्हणतात. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. ध्वनी प्रदूषण कायदा 2000 नुसार औद्योगिक परिसरातील महत्तम ध्वनी मर्यादा किती आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ध्वनी प्रदूषण कायदा जो आहे 2000 सालचा, तर यामध्ये औद्योगिक परिसर म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो सरळ सरळ एम-आय-डी-सी सारख्या भागामधील ध्वनीची जी मर्यादा आहे, आवाजाची मर्यादा ती किती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर 75 डेसिबल इतकी जी आहे ही ध्वनीची मर्यादा आहे पहा औद्योगिक परिसरामध्ये, जो की प्रदूषण कायदा जो आहे ध्वनी प्रदूषण कायदा 2000 त्यानुसार ती आधारित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात, त्यावेळी त्यास डॅश असं म्हणतात. या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या. प्रश्न कसा आहे? आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जे काही पूर्वी घेतलेले एक्सपिरियन्स असतात, तर नवीन जे एक्सपिरियन्स होणारे असतात, तर त्या एक्सपिरियन्सला ते विरोध करतात. त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं? तर त्यावेळी त्याला म्हणतात परोपकारी निरोधन. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पहा परोपगामी निरोधन म्हणजे काय? तर आपल्या मनातील पहिले जे अनुभव आहेत ते नवीन अनुभवाला अडथळा किंवा विरोध करत असतात. त्याला म्हटलं जातं परोपगामी निरोधन. यामध्ये दमन म्हणजे काय? तर आपल्या मनात येणाऱ्या वाईट वासना, विचार टाकण्याच्या वृत्तीला दमन म्हणतात. पर्याय 2 योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे. ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला, तर कायदेमंडळाला त्याची दखल घ्यावी लागते. यास काय म्हणतात?
सरळ सरळ परत एक वेळा आपल्याला एक व्याख्या विचारण्यात आलेली आहे. व्याख्या काय आहे? ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा एखादा प्रस्ताव दिला तर कायदेमंडळाला त्याची दखल घ्यावी लागते. याला काय म्हणतात? याला म्हटलं जातं जनउपक्रम. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, यामध्ये अजून काही आपण महत्त्वाचे पॉइंट्स देखील पाहणार आहोत. तर त्या पॉइंट्समध्ये सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा, प्रत्यावाहन म्हणजे काय? तर प्रतिनिधींना परत बोलाविणे. जनउपक्रम म्हणजे काय? कायद्याचा प्रस्ताव जनतेने मांडणे. सार्वमत म्हणजे काय? तर महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे. आणि जनपृच्छा म्हणजे काय? तर कायदेमंडळांनी संमत केलेल्या विधेयकावरती जनतेची संमती घेणे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखून पर्याय आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी वाक्य पहा, आम्ही कळसुबाई शिखर पार केले, सर केले. यामध्ये काय विचारलं आपल्याला, की या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? प्रयोग हा मराठी व्याकरणातील इम्पॉर्टंट असणारा घटक आहे. त्यामुळे आपल्याला तो येणं गरजेचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर हा कर्मणी प्रयोग आहे. यामध्ये कर्ता बदल आहे, कर्म बदल आहे आणि दिलेल्या वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते, म्हणून हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. यामध्ये कर्ता बदल काय आहे? त्याने कळसुबाई शिखर सर केले आणि कर्म बदल त्याने डोंगर सर केला. तर यामुळे काय आहे, की क्रियापद जे आहे हे कर्माच्या लिंग आणि वचनानुसार बदलते, म्हणून हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे. अलंकार ओळखायचा आहे. सरळ-सरळ एक वाक्य दिलेलं आहे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. या वाक्याचा अलंकार कोणता होणार आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि जी वनरक्षक भरती 2023 ला झाली त्यामध्ये सुद्धा असाच प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. आभाळागत माया म्हणजे कोणासारखी? तर आभाळासारखी माया आमच्यावर राहू दे. याचा अलंकार काय आहे? तर आपल्याला उपमा अलंकार असणार आहे. यामध्ये सरळ-सरळ काय आहे? एकाची उपमा दिलेली आहे. म्हणजे काय? तर आभाळासारखी उपमा आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी पहा व्याख्या काय आहे उपमा अलंकाराची. दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम, समान, प्रमाणे, परी, परीस, गत यासारख्या साम्यवाचक शब्दाचा वापर जेव्हा केला जातो तेव्हा तो अलंकार होत असतो. कोणता? उपमा अलंकार. यामध्ये गत हा शब्द आहे. कशासारखी? आभाळागत म्हणजे आभाळासारखी माया. आभाळागत म्हणजेच तुझी माया आम्हावरी राहू दे. यामध्ये उपमेय काय आहे? तुझी. उपमान काय आहे? आभाळ. साधारण धर्म काय आहे? माया आणि साम्यवाचक शब्द आलेला आहे गत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. शक्तिशाली विद्युत वाहक तारेतून विद्युत प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव विचारात न घेता तारेच्या बरोबर खाली चुंबकीय क्षेत्राची दिशा कशी असेल? पहा, प्रश्न थोडासा समजावून घ्या. आपल्याला जवळपास हा फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्रातील प्रश्न विचारलेला आहे. शक्तिशाली विद्युत वाहक तारेतून विद्युत प्रवाह कसा आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे. पण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा प्रभावाचा विचार न डोक्यात घेता तारेच्या बरोबर खाली चुंबकीय क्षेत्राची दिशा ही कशी असणार आहे? तर ती दिशा असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर उत्तरेकडे ती दिशा असेल. यामध्ये 2 पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम या ठिकाणी वापरलेला आहे आणि या नियमानुसार तर्जनी विद्युत धारेची दिशा दर्शवते आणि मधले बोट चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते आणि अंगठा वाहकाच्या गतीची दिशा दर्शवतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना आणि उद्भवणाऱ्या कल्पना इत्यादी गोष्टींचा समावेश खालीलपैकी कोणत्या संज्ञेमध्ये केला जातो? या ठिकाणी काही आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. शारीरिक क्रिया आहे, हालचाल आहे, मनात येणारे विचार आहेत, निर्माण होणाऱ्या भावना आहेत आणि उद्भवणाऱ्या कल्पना आहेत. इत्यादी गोष्टींचा समावेश कोणत्या संज्ञेमध्ये होतो? तर या संज्ञेला वापरला जातो शब्द पहा ऑप्शन क्रमांक 4 तर प्रतिचार असा शब्द वापरला जातो त्याला. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाही? पहा, विषम समायोजनाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर शक्य आकांक्षा बाळगणे हे जे आहे हे विषम समायोजनाचं वैशिष्ट्यामध्ये येत नाही. सर्वात पहिल्यांदा पहा समायोजन म्हणजे काय? नव्या परिस्थितीशी मिळते जुळते घेणे त्याला समायोजन असं म्हणतात आणि विषम समायोजन म्हणजे नव्या परिस्थितीशी मिळते जुळते न घेणे याला विषम समायोजन असं म्हणतात. याचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. परिस्थितीशी जुळवून न घेणे, परिस्थिती यामध्ये सुसंवाद नसणे आणि वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे हे जे आहेत ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. पण शक्य आकांक्षा बाळगणे ही त्याचं वैशिष्ट्य येत नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 18 आहे. आज सण आहे, पण खिशात पैसे नाहीत. या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य प्रकार हा देखील घटक खूप महत्त्वाचा आहे. सांगायचं झालं तर मराठी व्याकरणामध्ये टोटल 28 असे घटक आहेत, की ते परीक्षेला कधीही विचारले जाऊ शकतात. पण यापैकी जवळपास 10 ते 12 असे टॉपिक आहेत, की ते आपल्याला परीक्षेमध्ये 100% विचारले जातात आणि प्रत्येक परीक्षेमध्ये हे विचारले जातात. त्यातीलच एक आहे पहा वाक्यप्रकार. आज सण आहे, पण खिशात पैसे नाहीत. या वाक्याचा प्रकार कोणता होणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर हे संयुक्त वाक्य असणार आहे. संयुक्त वाक्य का असणार आहे लक्षात ठेवा. हा जो शब्द आहे पण शब्द या शब्दावरून पूर्ण वाक्य हे चेंज होतं. लक्षात घ्या. 2 किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असता जे एक जोड वाक्य तयार होतं त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात. आणि दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये पण हे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 2 वाक्य आहेत. कोणकोणते 2 वाक्य आहेत? आज सण आहे 1 वाक्य, खिशात पैसे नाहीत 2 वाक्य. पण यांना जोडण्याचं काम कोण करतो आहे तर पण हा शब्द करत आहे आणि पण हा जो आहे हा न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे आणि यांनी जोडलेला आहे म्हणून हे संयुक्त वाक्य होईल. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात. त्यास डॅश असं म्हणतात. या ठिकाणी परत एक वेळा एक व्याख्या आलेली आहे. व्याख्या काय आहे, की सारखे विचार असणारे जे लोक आहेत किंवा त्यांचं जे एम आहे, एम म्हणजे काय? त्यांचं जे उद्दिष्ट आहे, लक्ष्य आहे, हे समान जर असेल आणि ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी ते लोक एकत्र येत असतील, तर त्याला काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं पहा संघटना स्वातंत्र्य. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. वातावरणात सोडल्या जाणाऱ्या मिथेन वायूचा प्रमुख डॅश स्रोत होय. म्हणजे या ठिकाणी भाताची शेती, ऊसाची शेती, गव्हाची शेती आणि चहाचे मळे. यापैकी कोणता असा स्रोत आहे, की जो वातावरणामध्ये सोडल्या जाणाऱ्या मिथेन वायूचा प्रमुख स्रोत आहे? तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर भाताची शेती हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये मिथेन वायूचा प्रमुख स्रोत म्हणून भाताची शेती ओळखली जाते. या ठिकाणी भारताची झालेला आहे. कधी-कधी मिस्टेक होते मित्रांनो, थोडंसं समजावून घ्या. आपल्याला पी-डी-एफमध्ये दिलेल्या ज्या चुका असतील थोड्याफार होणाऱ्या त्या दूर केल्या जातील. त्यासोबतच किंवा त्याबरोबरच मिथेन वायूचा दुसरा प्रमुख स्रोत जो आहे तो म्हणजे दलदलीच्या प्रदेशातून बाहेर पडणारा वायू. पण प्रमुख जो आहे तो आहे भाताची शेती. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल. मित्रांनो हे होते पहा 20 महत्त्वाचे प्रश्न जे आपल्याला महा-टी-ई-टीच्या प्रिव्हियस पेपरमध्ये घेण्यात आले होते. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून आपण नक्की सांगत राहा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये तुम्हाला मी प्रोव्हाईड केलेली आहे. अगदी क्लिक टू डाउनलोडमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी, त्यावरती ही पी-डी-एफ तुम्हाला उपलब्ध आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.